वेलकम टू योगिनीज माइंडफुल किचन। सो आज मी तुम्हाला इथे टोमॅटो सूप कसा बनवायचा ते सांगणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त झाला इथे सूप। सो याचे इंग्रेडिएंट्स आहेत 6 टोमॅटो मीडियम साइज घेतलेत, 2 गाजर घेतलेत, 1 बीटरूट, मखाना आणि भिजवलेले 7-8 काजू। आता इथे आपण पहिल्यांदा गाजर कट करून घेऊया। दोन्हीही असे उभे कापून घेतलेत मी इथे गाजर। पहिली सालं काढून घेतली आणि नंतर मग हे गाजर असे कापून घेतले आणि नंतर बीट सुद्धा आपण इथे कापून घेतलंय। हे दोन्ही कापून आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया, जेणेकरून ते आपण कुकरमध्ये शिजवायला ठेवू शकतो। सो इथे मी असं सगळं मिक्स केलंय दोघांना पण। एका चाळणीमध्ये मी टोमॅटो घेतले आणि खाली गाजर आणि बीटरूट ठेवले आणि एक आपण जवळपास 2 ते 3 शिट्ट्या आपण करू शकता। त्याच्यामध्ये आपले टोमॅटो गळतात आणि गाजर आणि बीटरूट पण शिजून जातात। सो इथे मी कुकरला लावलं आहे। टोमॅटो सूप म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो। सो इथे जरा व्हेरिएशन आहे। बऱ्याचदा सूप घट्ट होण्यासाठी मार्केटमधलं आपण कॉर्नस्टार्च किंवा मैदा वगैरे वापरतो, पण इथे मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे। टोमॅटो आपलं शिजलं आहे। सो टोमॅटोची सालं काढून घ्यायची आणि हे दोन्ही गार करून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो, बीटरूट आणि गाजर दोन्ही गार करून घेतले की मग आपण त्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची। सगळी सालं काढून घेतली। तर हे बीटरूट, गाजर, शिजलेले टोमॅटो आणि याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं कापून टाकलंय आणि हे आपल्याला सगळं ग्राइंड करून घ्यायचं। याची छान पेस्ट बनवून घ्यायची स्मूथ। इथे पेस्ट तयार आहे आपली। आता आपण कढईमध्ये तेल किंवा तुम्ही बटरही वापरू शकता। इथे मी तेल वापरले, ते वापरायचं आणि त्याच्यामध्ये तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हिंग, लाल मिरची पावडर हे ऑप्शनल आहे। तुम्ही त्याच्याऐवजी हिरवी मिरचीही टाकू शकता जेव्हा आपण ही पेस्ट बनवतो। सो हे सगळं टाकून घ्यायचं। पेस्टही टाकून घेतली आहे मी बघा। आता हे जवळपास आपल्याला 5 ते 7 मिनटं उकळायचं आहे। छान अशी त्याला उकळी आली आहे। मग इथे भिजलेल्या काजूची पेस्ट मी टाकली आहे। बऱ्याचदा आपण मैदा किंवा कॉर्नस्टार्च टाकतो सूपला घट्टपणा येण्यासाठी, पण हे एक छान ऑप्शन आहे। याच्यामध्ये अख्खे मिरपूड जे कुटून टाकली आहे मी, अख्खे मिरे छान ढवळून घ्यायचं आहे त्याला। मस्त कलर आला आहे सूपला, तुम्ही बघू शकता। छान शायनी कलर आला आहे सूपला। हा आता इथे रेडी आहे आणि थोडा थिक पण झाला आहे। सो आता आपण तो काढून घेऊया त्या बाउलमध्ये। मस्त सूप तयार झाला आहे। कलरही छान आला आहे। बीटरूटमुळे त्याचा कलर छान आला आहे। आपल्याला वेगळा कुठला वरून काश्मीरी रेड चिली पावडर वगैरे टाकायची गरज नाही किंवा कुठला फूड कलरही गरज नाही त्याची। सो छान सूप तयार झाला आहे। तर इथे मी हे घी रोस्टेड मखाना टाकलेत, म्हणजे घीमध्ये भाजून मी हे मखाना टाकलेत। बरेचदा आपण ब्रेडचे क्रम्स टाकतो, त्याऐवजी हे टाकायचं। तुम्ही नक्की बनवून बघा। आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।